उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत, सगळ्या रेल्वेची रिझर्वेशन्स फुल झाली आहेत आणि सगळेजण सुट्टीवर जायला उत्सुक आहेत. पण या रेल्वेची सुरुवात भारतात कधी आणि कशी झाली हे तुम्हाला माहिती आहे का? 172 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे 16 एप्रिल 1853 रोजी पहिली रेल्वे आपल्या देशात धावली. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होती आपली मुंबई. या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती. दुपारी 3:35 बोरी बंदर म्हणजे आताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे या मार्गावर 14 डब्यांची देशातली पहिली वहिली रेल्वे चालली, तीही 21 तोफांची तडाखेबंद सलामी घेऊन. या रेल्वेला 3 इंजिनं लावली होती, ज्यांची नावं होती सिंध, सुलतान आणि साहब. 400 आमंत्रित प्रवाशांनी या पहिल्या रेल्वे प्रवासाचा आनंद घेतला. या रेल्वेनं बोरी बंदर ते ठाणे हे 34 किलोमीटरचं अंतर 1.25 तासात कापलं. तेव्हापासून आजपर्यंत भारतीय रेल्वे आपल्या सगळ्यांच्या सेवेत अखंड अविरत धावते. आणि फक्त प्रवासाचा एक मार्ग नाही, तर आपल्या गाण्यांचा, आपल्या कथांचा, आपल्या सिनेमांचा, आपल्या भावविश्वाचा एक अविभाज्य भाग झाली आहे.